बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 3 सब्जेक्ट इंग्लिश. स्टँडर्ड 3 सब्जेक्ट इंग्लिश. आज इयत्ता तिसरी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता तिसरी साठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 3 सब्जेक्ट इंग्लिश. And our today's topic, our doll is presenting our today's topic, and that is 4.11 mottos. Our today's topic is mottos. 4.11 mottos हा आपला आजचा टॉपिक आहे. चला तर पाहूया मोटोज. मोटोज म्हणजे काय? मोटो म्हणजे काय? तर मोटो म्हणजे एखादं उद्दिष्ट किंवा एखादं ध्येय. चांगली गोष्ट जर करायची असेल तर काही चांगल्या गोष्टी आपल्याला अंगीकारल्या पाहिजे. ओके, वी शुड बिहेव प्रॉपरली टू बी समवन. ओके, काहीतरी होण्यासाठी आपल्याला चांगल्या गोष्टी नक्कीच अंगीकारल्या पाहिजेत. चला तर पाहूया मोटोज. प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स, अमेझिंग ॲनिमल्स. ओके, प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स. प्रोटेक्ट म्हणजे रक्षण करा. रक्षण करा. प्रोटेक्ट म्हणजे रक्षण करा. प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स. सर्व प्राण्यांचं रक्षण करा. ओके, आता बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसतोय हत्ती, आणि हत्तीला बघायला डॉक्टर आलेले आहेत. बघा, जरी प्राणी मोठा असला तरी काही ना काहीतरी आजार पण त्याला येतं, हो की नाही? त्यामुळे तो हत्ती जो आहे तो आजारी पडलेला आहे, आणि त्या हत्तीला बघायला डॉक्टर आलेले आहे. मग अशा प्रत्येक प्राण्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. प्राणी जंगलात असले, प्राणी पाळीव असले तरी आपल्याला जेव्हा कळेल की एखाद्या प्राण्याला त्रास होत आहे तेव्हा त्या प्राण्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. पहा, डॉक्टर तपासायला आलेत. एक दीदी आहे, ती प्राण्याच्या अंगावरून हात फिरवते आहे, हत्तीच्या अंगावरून हात फिरवतोय. तिथे एक अंकल आहे, ते हत्तीसाठी पाणी आणि चारा घेऊन आलेले आहे, हो की नाही? तर ते काय करत आहेत? त्या प्राण्यांचं रक्षण करत आहेत, प्राण्यांची काळजी घेत आहे. वी लाईक टू हेल्प ॲनिमल्स. वी लाईक टू हेल्प ॲनिमल्स. आपल्याला प्राण्यांना मदत करायला आवडते. वी केअर फॉर ॲनिमल्स. वी केअर फॉर ऑल ॲनिमल्स. आपण सर्व प्राण्यांची काळजी घेतो. We like to help animals. We care for all animals. आम्हाला प्राण्यांना मदत करायला आवडते. We like to help animals. प्राण्यांना मदत करायला आम्हाला आवडतं. We care for all animals. सर्व प्राण्यांची आम्ही काळजी घेतो. हे कोण बोलतंय? अमेझिंग ॲनिमल्सच्या क्लबचे जे मेंबर्स आहेत ते आपल्याला सांगतायत. वी लाईक टू हेल्प ॲनिमल्स. वी केअर फॉर ऑल ॲनिमल्स. त्यांचा लोगो काय आहे बघा? अमेझिंग ॲनिमल्स, प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स. त्यांचा मोटो काय आहे? प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स. ते आपल्याला सांगत आहेत सर्व प्राण्यांचं रक्षण करा. प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स. प्रोटेक्ट ऑल वाईल्ड लाईफ. आता ह्याच्यावर काय लिहिलंय बघा? प्रोटेक्ट ऑल वाईल्ड लाईफ.
प्राण्यांचे रक्षण करणारे असे वेगवेगळे क्लब्स असतात जे प्राण्यांच्या हितासंबंधी विचार करतात. जसं आपण माणसांच्या हितासंबंधी विचार करतो तितकेच महत्वाचे जंगलातले पाळीव दोन्ही प्राणी तितकेच महत्वाचे आहे. मग जंगलमधले जे प्राणी आहेत, जंगलातली जी झाडं आहेत, त्या सगळ्याला बोलतात वाईल्ड लाईफ. वाईल्ड लाईफ काय बोलतात त्याला? वाईल्ड लाईफ, जंगली आयुष्य, जंगलातील आयुष्य. आणि या जंगलातील आयुष्याचं आपण प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण केलं पाहिजे. प्रोटेक्ट ऑल वाईल्ड लाईफ. प्रोटेक्ट ऑल वाईल्ड लाईफ. मग त्या वाईल्ड लाईफ मध्ये काय काय येतं? ट्रीज येतात बघा, वेगवेगळे प्राणी दाखवलेत बघा. जिराफ आहे, डिअर आहे, हो की नाही? रायनो आहे, छोटे छोटे रॅबिट आहेत, बर्ड्स आहेत. Okay, there are so many animals in the jungle and we should protect all wild life, all wild lives. जंगलात राहणारे जे प्राणी आहेत त्यांचे जे प्राण्यांचे प्राण्यांचे, झाडांचे, कीटकांचे, पक्ष्यांचे सर्वांचे रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ह्या प्राण्यांचं रक्षण करणं, आता आपण जाऊन उठून प्राण्यांचं रक्षण करू शकतो का? नाही. तर काही असे वेगवेगळे क्लब निर्माण केलेले आहेत, क्लब स्थापन केलेले आहेत. त्यातली जी माणसं आहेत ती याच कामासाठी नेमलेली आहे. ही माणसं त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं, प्राण्यांचं कसं रक्षण करायचं, प्राण्यांशी कसं आपण वागायचं आहे, त्यांना आपल्यावर त्यांनी हल्ला करू नये म्हणून आपण त्यांना कसं हाताळायचं आहे, हे सगळं त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं. मग ते हे जे प्राणी असतात ते जंगलात जातात आणि काय करतात? त्या प्राण्यांचं रक्षण करतात. ही जी ट्रेनिंग दिलेली माणसं असतात ती या क्लबचे सदस्य असतात आणि ते जंगलातील प्राण्यांसाठी काम करतात. बघा, द फ्युचर ऑफ वाईल्ड लाईफ इज इन अवर हँड्स. बघा, छोटी छोटी मुलं दाखवली आहेत. तुमच्यासारख्या मुलांनी हळूहळू सर्व गोष्टींमध्ये लक्ष घातलं पाहिजे, सर्व गोष्टींची आवड निर्माण करून घेतली पाहिजे, हो की नाही? तर तुमच्यासारखी लहान मुलं उद्याचे भावी नागरिक आहात तुम्ही. जर तुम्ही मोठे होणार आणि तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला कळेल की आपल्याला या सर्व गोष्टींची जबाबदारी घ्यायला पाहिजे. म्हणून इथे काय लिहिलंय बघा, द फ्युचर ऑफ वाईल्ड लाईफ इज इन अवर हँड्स. अवर म्हणजे चिल्ड्रन्स हँड. द फ्युचर ऑफ वाईल्ड लाईफ इज इन चिल्ड्रन्स हँड. लहान मुलांच्या हातात या जंगलाचं भविष्य आहे. प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ. बघा, आता अख्ख्या जगभरातून हे जे चित्ते आहेत ते गायब होत आहे. वाघ ही जमात राहिलेली नाहीये आता. वाघांची शिकार करून करून सगळे वाघ नाहीसे झालेले आहेत. आता जे वाघ शिल्लक आहेत त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. ते आपल्यावर हल्ला करतात. वाघ काही आपले पाळीव प्राणी नाहीयेत. मग आपण त्यांचं रक्षण सुद्धा तेवढीच खबरदारी घेऊन केलं पाहिजे, हो की नाही? त्यांना व्यवस्थित पिंजऱ्यामध्ये ठेवणं, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय पाहणं, त्यांची औषधं पाहणं, हे सगळं करणं हा या क्लब सदस्यांचा एक महत्वाचं काम आहे. आणि असे जे वाईल्ड लाईफचे क्लब वाले असतात, प्रोटेक्ट अॅनिमल्स क्लब वाले असतात, ते अशा प्राण्यांची व्यवस्थित काळजी घेतात. प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ. ग्रीन अर्थ. Protect wildlife, green earth. These are the different clubs and they are their mottos. Protect wildlife is a motto of Animal Club. Stop animal cruelty. Stop animal cruelty. Cruelty म्हणजे क्रूरपणा. प्राण्यांशी क्रूरपणा करणं थांबवा. Stop animal cruelty. प्राण्यांशी क्रूरपणा करणं हे थांबवा.
Stop animal cruelty. Stop animal cruelty. Okay, save the animals. बघा किती सुंदर मेसेज आहे. सगळ्या अॅनिमल्सची चित्र पृथ्वीवर दाखवलेली आहेत आणि काय सांगितले आपल्याला, सेव्ह द अॅनिमल्स. इथे वाघाचं चित्र दाखवलं. आताच मी तुम्हाला वाघाबद्दल सांगितलं. वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ते जंगलात राहत असले, ते आपल्याला खात असले तरी या निसर्गातला प्रत्येक जीव जो आहे तो महत्वाचा आहे. त्याचं अस्तित्व टिकलंच पाहिजे. तो जीव आहे तो टिकून राहिला पाहिजे. ओके, म्हणून या सर्वांसाठी आपल्याला काय केलं पाहिजे. बघा, आता या मुलांनी या कुत्र्याला पाळलं आहे आणि त्या कुत्र्याचा पाय फ्रॅक्चर झालाय. कुत्र्याचा पाय फ्रॅक्चर झाला म्हणजे कुत्र्याला सोडून द्यायचं का? नाही. बघा, कुत्र्याला डॉक्टरकडे आणलंय, त्याच्या पायाला बँडेज करून घेतलंय. हो की नाही? आपण काही जंगलातल्या प्राण्यांना आपण जंगलात जाऊन प्राण्यांना वाचवू शकत नाही, कारण आपण लहान आहोत. शिवाय आपण तसं प्रशिक्षण घेतलेलं नाहीये, तसं ट्रेनिंग घेतलेलं नाहीये. जंगलात जाऊन काम करणं यासाठी एक स्पेशल ट्रेनिंग घ्यावं लागतं. ते आपण घेतलेलं नाही. मग आपण कोणाची काळजी घेऊ शकतो? तर आपल्या जवळ जे प्राणी आहेत, आपल्या आजूबाजूला जे प्राणी आहेत त्यांची आपण काळजी घेऊ शकतो. हो की नाही? मग बघा, हा कुत्रा त्या मुलाच्या जवळचा आहे म्हणून त्यांनी काय केलंय, कुत्र्याला डॉक्टरकडे नेऊन त्याच्या पायाला बँडेज करून घेतलं आहे. बघा, या कॅटला सुद्धा डॉक्टरकडे नेलं आहे. त्या कॅटची तब्येत बरी नाहीये, डॉक्टर तिला तपासतायत. ओके, अशा प्रकारे आपण वी शुड केअर फॉर अॅनिमल्स. वी शुड लव्ह अॅनिमल्स. वी शुड केअर फॉर अॅनिमल्स. Okay, we love animals, we like animals, and that is why we should care for animals. We should look after them. Okay, आता बघा, ही मोठी गाय आहे आणि गायीच्या बघा तिच्या अंगावर बघा काय, तिच्या स्किनला खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे काय झालं आहे, तर डॉक्टर केवढे आले आहेत बघा, आणि ते डॉक्टर त्या गायीची काळजी घेत आहे. बघा, रायनोसोर्स, हो की नाही, रायनोज, हे रायनो आहेत, त्यांची काळजी सुद्धा बघा, आपल्या राणीच्या बागेत सुद्धा रायनो आहेत ना. मग त्यांची सुद्धा आपल्याला काळजी घेतली पाहिजे. एवढा मोठा देह असतो, त्यांना किती लागतं, हो की नाही? कधी लोक दगड मारतात, कधी ते कुठे खरचटतात. मग एवढा मोठा देह असला म्हणून त्यांना दुखत नाही का? दुखतं, त्यांना सुद्धा दुखतं आणि त्यांची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. We love animals and we should take care of animals. They are big turtles, they are big turtles. And the man is taking care of these turtles. They are big turtles and the man is taking care of these turtles. Okay, now look at this girl. What is she doing? She is reading a book. And look behind in the window. What do you see there? Sun is rising, sunset, moonrise, moonset, again sunrise, sunset, again moonrise, moonset. But the girl is continuously reading. She is reading all the time. Reading is her passion. I like to read. I like to learn. Books teach us many things. हे कोण म्हणतं? तर रीडिंग क्लब. रीडिंग क्लबचे जे मेंबर्स आहेत ते आपल्याला काय सांगतात? यू लाईक टू रीड. तुम्हाला वाचायला आवडलं पाहिजे. यू शुड लाईक टू रीड. यू शुड लाईक टू लर्न. तुम्हाला शिकून घ्यायला पण आवडलं पाहिजे. अँड हे आपल्याला कोण शिकवणार? बुक्स. ओके,
बुक्स टीच अस मेनी थिंग्स. पुस्तकं आपल्याला खूप गोष्टी शिकवतात. ओके. आणि रीडिंग क्लबचा मोटो काय आहे बघा, वी लव्ह बुक्स. वी लव्ह बुक्स. अँड व्हॉट एल्स इज देअर मोटो? I like to read, I like to learn. Books teach us many things. Okay, you can see a big book library here. You can see a big book library here. बघा, मोठी पुस्तकांची लायब्ररी आहे. लोक येऊन पुस्तकं घेत आहेत वाचण्यासाठी. तिथे बसून काही लोक पुस्तकं वाचत आहे. काही लोक वाचलेली पुस्तकं बदलायला आलेली आहे. ओके, बिकॉज दिस इज अ रीडिंग क्लब. This is a reading club. And they tell people that we love books. People should love books. Look at this girl. She is also busy in reading. She is also busy in reading. We love books. This is a motto. We love books. We love reading. We love books. नुसतं books ना आपण love करतो का? No. We love reading books. Okay? We love reading the books. We love reading the books. We love reading. We love reading. You should also love reading. बघा, वेगवेगळे बुक्स असतात. स्टोरी बुक. आता तुम्ही लहान आहात, तुम्ही भरपूर स्टोरी बुक्स वाचू शकता. स्कूलमध्ये असताना तुम्ही वाचत असणार, हो की नाही? आणि दुसरी इन्फॉर्मेशन देणारी, इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे आपल्याला माहिती देणारी सुद्धा भरपूर पुस्तकं असतात. आता टेक्नॉलॉजी आहे, कॉम्प्युटर्स आहे, हो की नाही? मग अशा प्रकारची बुक्स वाचून आपण खूप माहिती मिळवू शकतो. रीडिंग क्लब. See, these people have reading club. ते काय करतात? रोज एकत्र येतात, संध्याकाळचे बसतात, पुस्तकं वाचतात. मी काय वाचलं, तू काय वाचलं, ते एकमेकांना सांगतात. एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतात. एकमेकांनी वाचलेल्या पुस्तकामध्ये काय होतं ते एकमेकांना सांगतात. सो दिस इज कॉल्ड रीडिंग क्लब. Reading club. People come together and sit and read books and share their thoughts. This is reading club. Okay, the children like you also have reading club. Look at the children, they are like you. The children are like you. तुमच्यासारखी मुलं आहेत आणि ती सुद्धा बघा छान छान गोष्टींची पुस्तकं हातात घेऊन वाचत आहे. राईट? In the left corner, you can see so many didis are sitting in the hall and they are also reading books. They are also reading books. Reading club. Look at the books. You can read many books from reading club. You can read many books from reading club. We care for plants. We help to grow plants. Look at the children. They are working in the garden and they are members of Go Green Club. They are members of Go Green Club. And what is the motto of this club? Protect all plants. सर्व वनस्पतींचं रक्षण करा. सर्व वनस्पतींचं संरक्षण करा. आपण काय म्हणतो? आपल्याला त्यांनी काय सांगितलंय? द मेंबर्स टेलिंग अस दॅट दे केअर फॉर प्लांट्स अँड दे हेल्प टू ग्रो प्लांट्स. We should also care for plants and we should also help to grow plants. Go green.
सेव्ह ग्रीन, गो ग्रीन. निसर्गाचं रक्षण करा. ग्रीन म्हणजे काय? ग्रीन म्हणजे नेचर, निसर्ग. हो की नाही? निसर्गामध्ये सगळं हिरवं हिरवं असतं, हिरवळ असते. सो यू शुड गो ग्रीन. तुम्ही निसर्गावर प्रेम केलं पाहिजे. यू शुड सेव्ह ग्रीन. ग्रीनचं रक्षण केलं पाहिजे. लुक ॲट दी चिल्ड्रन. दे आर कॉलेज स्टुडंट्स. दे आर कॉलेज स्टुडंट्स. व्हॉट आर दे डुईंग? They are cleaning the jungle. They are cleaning the part of a jungle. एक त्यांनी भाग घेतला आहे जंगलाचा आणि तिथे सगळी साफसफाई ती मुलं करत आहे. हो की नाही? कारण त्या मुलांना they love plants. They are doing this work because they love plants. They care for plants. ही मुलं वनस्पतीवर प्रेम करतात, वनस्पतीबद्दल वनस्पतींची काळजी घेतात, म्हणून ती जंगलात जाऊन हे काम करत आहे. लुक ॲट दिस प्लांट्स. बघा, प्रत्येक मुलांनी एक छोट छोट प्लांट आणलेलं आहे आणि ते जमिनीमध्ये लावत आहे. आणि इथे बघा, जसं आपण जंगलाची काळजी घेतो, जंगल असेल तरच चिमण्यांसारखे छोटे पक्षी अस्तित्वात राहतील. येते लक्षात? म्हणजे बाकीचे पक्षी तर आहेतच, पण चिमणी हा पक्षी वेगाने दुर्मिळ होत चाललेला आहे. आपल्याला चिमण्या पूर्वीपेक्षा खूप कमी आता दिसतात. मग त्यांनी काय केलं आहे पहा, अशी एक आयडिया केली आहे चिमणीला खाण्यासाठी. ओके. बघा, झाड लावत आहेत, रोप लावत आहेत. They care for plants, they love plants, and they say, go green. What do people say? What do the people of Green Club say? Go green. आणि बघा, हा एक वेगळा प्रकार. बघा, घरात बाग तयार केलेली आहे, घरात रोपं लावलेली आहेत. लोक घराच्या बाहेर तर लावतातच. यांनी बघा बाटल्यांचा उपयोग करून विविध प्रकारची रोपं घरामध्ये लावलेली आहेत. आपल्याला जिथे जागा मिळेल तिथे आपण एकतरी रोप लावावं. ओके. हो ग्रीन हे सुद्धा घरातलाच बगीचा आहे. इनडोअर प्लांट्स याला म्हणतात, इनडोअर प्लांट्स, घरातला बगीचा. हे का काही दाखवते मी तुम्हाला, तर हे निसर्गप्रेमी लोक आहेत, ज्यांचं जे वनस्पतीवर प्रेम करतात, दोज पीपल हू लव प्लांट्स, हू केअर फॉर प्लांट्स, असे लोक बघा घरातली जागा सुद्धा सोडत नाही. जिथे शक्य होईल तिथे ते झाड लावण्याचा, वनस्पती किंवा प्लांट लावण्याचा प्रयत्न करतात. The children like you. चिल्ड्रन लाईक यू. बघा, पहिल्या चित्रामध्ये शाळेचं गार्डन मुलांनी साफ केलंय, राईट. दुसऱ्या चित्रामध्ये मुली आहेत, ते प्लांट लावत आहेत. इन द थर्ड पिक्चर चिल्ड्रन आर वॉटरिंग द प्लांट, and in the fourth picture they are collecting vegetables, right? They are picking up vegetables. झाडाला बघा शेंगा आलेल्या आहेत, ते तोडून घेत आहे. करेक्ट. ही तुमच्यासारखी मुलं आहेत, कोणी वेगळी मुलं नाहीयेत. म्हणजे जसं ही मुलं आपल्या बागेसाठी, आपल्या शेतातल्या झाडांसाठी किंवा शाळेच्या बागेसाठी काम करू शकतात, तसं तुम्ही सुद्धा आनंदाने काम केलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी झाड लावलंच पाहिजे. त्या झाडाची, आणि नुसतं झाड लावायचं नाही, आज झाड लावलं तिथे आणि सोडून दिलं आणि परत 1 वर्षांनी बघायला गेलो, असं नाही. जर आपण झाड लावलं तर त्या झाडाची संपूर्ण जबाबदारी आपली राहील. त्या झाडाला योग्य रीतीने पाणी घालणं, त्याला सूर्यप्रकाश मिळतो का ते पाहणं, वेळोवेळी त्याला खत देणं, त्याच्यावर जंतुनाशक फवारणं, हे सर्व जे आपण झाड लावलं म्हणजे आपलं काम आहे, हे लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे वागायचं. Eat well, sleep well, exercise every day, keep your body
fit and fine. The important thing that is our body. आपलं शरीर हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून काय सांगितलंय? इट वेल, चांगलं खा. स्लीप वेल, नीट झोपा, पूर्ण झोप घ्या. एक्सरसाइज एव्हरी डे, रोज तुम्ही व्यायाम करा. अँड कीप युअर बॉडी फिट अँड फाईन. तुमचं जे शरीर आहे ते फिट आणि फाईन ठेवा. कोणीच दिलंय हा मोठं आपल्याला? हेल्थ क्लब वाल्यांनी. ते काय म्हणतात? हेल्थ इज वेल. आरोग्य हीच आपली संपत्ती आहे. आपलं आरोग्य हीच आपली संपत्ती आहे. हेल्थ इज वेल. हुज मोटो इज दिस? हेल्थ क्लब. हेल्थ क्लब बघा, सगळे जण रोज धावायला जात आहेत. तुमच्यासारख्या लहान मुलांपासून यंग लोक आणि ओल्ड पीपल ऑल्सो, ऑल आर रनिंग. बघा, एक्सरसाइज एव्हरी डे सांगितलंय ना. एक्सरसाइज करतायत लोक, योगा करत आहेत लोक, पीपल आर रनिंग अँड पीपल आर डुईंग डिफरंट एक्सरसाइज लाईक, बघा, दोरीच्या उड्या, स्केटिंग, रनिंग, व्हॉलीबॉल, स्विमिंग, स्केटिंग, ओके नाही, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम सर्व लोक करत आहेत. हे कशासाठी? टू कीप युअर बॉडी फिट अँड फाईन. तुमचं शरीर निरोगी, फिट अँड फाईन, अगदी व्यवस्थित राहिलं पाहिजे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? वी शुड एक्सरसाइज एव्हरी डे. रोज आपण व्यायाम केला पाहिजे. ओके, नाव दिस इज युअर हेल्दी फूड. नुसतं व्यायाम करून चालणार नाही, तर आपण हेल्दी फूड घेतलं पाहिजे. हेल्दी म्हणजे ज्याच्यामुळे आपल्या शरीराला चांगला फायदा होतो असं अन्न. उदाहरणार्थ पहिल्या चित्रात बघा, इन द ब्लू पिक्चर यू कॅन सी मिल्क, फ्रूट, व्हेजिटेबल्स इज आर अ healthy food. Milk is a healthy food. Fruits are healthy food. Vegetables also are healthy food. दुसऱ्या चित्रामध्ये बघा काय दाखवलं आहे, तर बघा, चीज आहे, ओके नाही, पीनट्स आहेत, मिल्क आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, अवोकाडो आहे, मटण सुद्धा आहे. बघा, जसं व्हेजिटेबल्स खाणं आवश्यक आहे, तसं जे नॉनव्हेज खातात, म्हणजेच मासे मटण खातात, त्यांनी सुद्धा मासे मटण खाणं तितकंच आवश्यक आहे. कारण मटण, मासे याच्यामध्ये भरपूर प्रथिने असतात. अंडी, मटण, मासे, चिकन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनांचा स्रोत असतो. भरपूर प्रथिने असतात. ओके, बघा, राजमा, बदाम, अंडी, ओके नाही, चिकन, फिश, मटन. This is very important for our body. It gives us proteins. बघा, विविध प्रकारचे व्यायाम करत आहेत. People are doing so many exercises, right? And what else? Sleep well. बघा, जितकं आपलं खाणं आवश्यक आहे तितकी आपली झोपही महत्वाची आहे. जर आपण जेवलो नुसते आणि रात्री 1 तास 2 तास झोपलो तर आपल्याला बरं वाटेल का? नाही. जितकं आपण व्यवस्थित जेवू, व्यायाम करू, तेवढीच आपली झोप सुद्धा महत्वाची आहे. म्हणून काय सांगितलं आहे? स्लीप वेल टू प्रमोट गुड हेल्थ. स्लीप वेल टू प्रमोट गुड हेल्थ. ओके, पुन्हा पहिल्यापासून वाचूया. प्रोटेक्ट ऑल एनिमल्स is a motto of Amazing Animals Club. We like to help animals. We care for all animals.
कोणी सांगितलं आपल्याला? अमेझिंग ॲनिमल्स क्लबवाल्यांनी सांगितलं आहे. What the reading club is telling us? They tell us that I like to read, I like to learn. Books teach us many things. What Go Green Club tell us? We care for plants, we help to grow plants. And what does Health Club tell us? Eat well, sleep well, exercise every day, keep your body fit and fine. Now, be kind to animals. Now look at these mottos. Be kind to animals. प्राण्यांशी दयाळूपणे वागा. प्राण्यांशी दयेने वागा. ओके, प्राण्यांवर भूत दया करा. बी काइंड टू ॲनिमल्स. प्राण्यांशी प्रेमाने वागा. बी पोलाइट. बी पोलाइट. नम्रपणे वागा. कधी उद्धटपणा करायचं नाही, उलटसुलट बोलायचं नाही. आपल्याला जे सांगायचं असेल ते अत्यंत नम्रपणे सांगायचं. बी पोलाइट. नेव्हर टेल अ लाय. कधीही खोटं बोलू नका. नेव्हर टेल अ लाय. नेव्हर टेल अ लाय. कधीही खोटं बोलू नये. कधीही खोटं बोलू नये. सेव्ह वॉटर. बघा इथे लोक पाणी वाटेल तसं वापरत आहेत. या चित्रामध्ये बघा तुम्ही, लोक नळ सोडून दात घासतायत. वॉशिंग मशीन मध्ये भरपूर कपडे पाणी धुवायला कपडे धुवायला भरपूर पाणी लागतं. गाड्या धुतात लोक, हो की नाही? मग पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. कुठे आपल्याला नळ गळताना दिसेल, ताबडतोब जाऊन नळ बंद केला पाहिजे. जिथे पाण्याला लिकेज असेल, लिकेज ताबडतोब थांबवलं पाहिजे. पाणी जपून वापरलं पाहिजे. सेव्ह वॉटर. पृथ्वीवर पाणी भरपूर आहे, पण ते सगळं खारट समुद्राचं पाणी आहे. आणि पिण्याच्या पाण्याचा साठा हा अत्यंत मर्यादित आहे. सो वी शुड सेव्ह वॉटर. सेव्ह वॉटर. वेस्ट नॉट, वॉन्ट नॉट. ताटात घेतलेलं अन्न फुकट घालवू नका. उगाच जास्त वाढवून घेऊ नका. वेस्ट नॉट, वॉन्ट नॉट. वेस्ट नॉट, वॉन्ट नॉटचा अर्थ लक्षात आला? बघा, कधी आपण काय खायला घेतो, केवढं तरी भरून घेतो आणि थोडं खाल्लं की आपलं पोट भरतं. उरलेलं सगळं आपण डस्टबिन मध्ये टाकतो. असं करायचं नाही. थोडं घ्यायचं. भूक असेल तर पुन्हा घ्यायचं, पण एकाच वेळी भरपूर घ्यायचं नाही. आणि ते फुकट घालवायचं तर मुळीच नाही. वेस्ट नॉट अँड वॉन्ट नॉट. Keep this place clean. Please keep this place clean. Keep this area clean. कोणतीही जागा, garden, your school, roads, your house. Okay? Everything you should keep clean. Keep this place clean. Keep this place clean. Save electricity. सेव्ह इलेक्ट्रिसिटी. घराबाहेर जाताना पंखे, लाईट सर्व बंद करायचं आणि विनाकारण लाईटचा वापर करायचा नाही. जेवढा आवश्यक तेवढाच लाईटचा वापर करायचा आहे. सेव्ह इलेक्ट्रिसिटी.
Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.